पुढची महत्त्वाची अपडेट थोड्याच वेळात महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे आणि भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये नेते जमायला आता सुरुवात झाली आहे। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार भाजप कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। तर महाराष्ट्र भाजपची ही नियोजित बैठक होती आणि थोड्याच वेळात ती सुरू होणार आहे आणि बरेच मोठे नेते अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये नेते आता जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे सध्या आता भाजप कार्यालयामध्ये दाखल झाले। कालच आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि त्यानंतरची रणनीती आखण्यासाठी आता या बैठकांचा सिलसिला पक्षांकडून घेण्यात येतोय। थोड्याच वेळात ही महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे। तर जी बैठक होते तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत आणि थोड्याच वेळात ही बैठक सुरू होईल। अनेक भाजपचे नेते सुद्धा इथे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये काय रणनीती ठरते, काय चर्चा होते, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ही बैठकीच्या अगोदरची दृश्य आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात ही महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक सुरू होईल। भाजप प्रदेश मुख्यालयामध्ये ही बैठक होतीये आणि या प्रदेश मुख्यालयामध्ये अनेक भाजपचे नेते जमण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे आणि आपण पाहिलं की काल लोकसभेच्या निकालानंतर जी बैठक होतीये ती बैठक सध्या लक्षवेधी ठरण्याची शक्यता, ही बैठक निर्णायक होते का, कोणकोणते मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी असतील ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात अगदी ही बैठक सुरू होईल। या बैठकीमध्ये काय होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। नुकतीच आपण दृश्य पाहिले की भाजपचे आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा नुकतेच बैठकीच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। पुढची रणनीती आता भाजपची कशी असेल ते सुद्धा पाहावं लागेल आणि या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं या संदर्भातले अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत वेळोवेळी देत राहणार आहे। थोड्याच वेळात या महाराष्ट्र भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष मुख्यालयामध्ये आता जमण्यास सुरुवात झाली आहे। ही नियोजित बैठक होती आणि या बैठकीला भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। पूर्ण बूथवरची तर ज्या ठिकाणी हे मोहल्ले आहेत, ज्या ठिकाणी या वाड्या आहेत, तिथे आम्हाला मतं पडलेली जी आहेत ती 50च्या खाली आहे आणि एनडीए अलायन्सला पडलेली जी मतं आहेत ही 300, 400, 500 अशी मतं आहेत। त्याच्यामुळं तो नरेटिव्ह सेट करण्यामध्ये पूर्ण एनडीए आघाडीला यश मिळालं, म्हणूनच एवढ्या जागांपर्यंत पोहोचू शकले। मला त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाइज करायचं नाही, नेत्यांना करायचं नाही, परंतु एकच भावना आमची सगळ्यांची होती की आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर पहिलं ज्यांच्यामुळं मतमोजणी 1 लाखापासून सुरू झाली, आमची मतमोजणी ही 0पासून सुरू झाली आणि त्यांची मतमोजणी, त्यांच्या उमेदवाराची मतमोजणी ही 1 लाख ते 1,20,000पासून सुरू झाली। कारण एक गठ्ठा मतं ही ध्रुवीकरण होऊन त्यांना मिळालेली होती, परंतु त्यांच्या कोणाच्याही पत्रकार परिषदेमध्ये साधा उल्लेख देखील मुस्लिम बांधवांचा देखील झाला नाही आणि संविधान बदलतो म्हणून हा गैरसमज करून जी मतं मिळवली त्यांचा देखील उल्लेख झाला नाही। याचा अर्थ या दोन्ही कम्युनिटींना फक्त मतदानासाठी भडकवण्यात आलेलं होतं, परंतु हा गैरसमज आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की दूर करू, चांगल्या पद्धतीनं काम करू, झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजासकट सगळं परत करू। त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे, ठीक आहे, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काय केलेलं नाही, सरकार आलेलंच आहे। नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत। नितीशजी असतील, चंद्राबाबू असतील, आमचे शिंदे साहेब असतील, हे सगळे एनडीएमध्ये तसेच राहणार आहेत। त्याच्यामुळं काही लोकांनी दिवा स्वप्न बघू नये आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे 99 जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला 244 जागा मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे की हे जर उलटं झालं असतं की काँग्रेसला ह्या भारत जोडोमुळे 200 जागा मिळाल्या असत्या तर हे कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं। आणि या बैठकीसंदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय भाजपची महत्त्वाची बैठक कालच्या निकालानंतरची
कोणकोणते नेते सध्या उपस्थित राहिलेले आहेत आणि आज भाजपची पुढची रणनीती ठरणार का? कालच्या पराभवानंतर आज भाजपमध्ये मंथन होणार आहे. मोठ्या प्रमाणात बैठकीचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी दाखल झालेत. त्यासोबतच राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर महत्त्वाची नेते मंडळी असतील, रवींद्र चव्हाण असोत, गिरीश महाजन असू देत किंवा इतर सगळीच नेते मंडळी आत्ताच काही क्षणांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पराभव झालाय, ज्या जागांवरती भाजपला मात मिळाली आहे, या सगळ्या जागांबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि विशेषत्वाने नेमके कुठले मुद्दे या सगळ्यामध्ये प्रभावी ठरले, जेणेकरून या मुद्द्यांची उकल करण्यात भाजप यशस्वी ठरणार आहे काय, सगळ्याची पडताळणी आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे. त्यामुळे फडणवीसांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये काय कुठल्या प्रकारचे निर्णय होतात याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रदेश कार्यकारिणी जी आहे भाजपची, त्यामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल होत आहेत अशा प्रकारची खात्रीलायक माहिती आपल्याला मिळाली आहे. मात्र ते फेरबदल कधी होणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. त्यासोबतच काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची या प्रदेश कार्यकारिणीमधून त्यांना बाहेरचा रस्ता सुद्धा दाखवला जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती सध्या मिळते. मात्र अद्याप कुठल्याही नावांवरती भाजपनं मोहर उमटवलेली नाही की कुठल्या नावांना बाहेर काढलं जाणार. त्यामुळे जोपर्यंत अधिकृतरित्या यावर कुठलीही माहिती मिळत नाही तोपर्यंत अधिक भाष्य करणं योग्य राहणार नाही. परंतु माहिती मात्र नक्की आहे की या नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. अपडेट्स घेत राहू आणि